नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आपल्या बेसिकच्या मध्ये आज आपण जो आपला 6वा व्हिडिओ गणितासाठी तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामध्ये बघा, चक्रवाढ व्याज म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण आपल्या छोट्या दोस्तांसाठी चक्रवाढ व्याजाची गणिते घेऊन आलेलो आहोत. तर चक्रवाढ व्याज म्हणजे काय हे समजून घेणं थोडंसं पहिलं सोपं पडणार आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे व्याजाचे आपले आतापर्यंतचे दोन प्रकार आहेत. जसं की आपण सरळ व्याज बघितलं होतं, तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. समजा सरळ व्याज आपल्याला जर समजायचं असेल आणि चक्रवाढ व्याज जर पण समजायचं असेल. सरळ व्याज, संख्यांचे प्रकार, घनमूळ, वर्गमूळ, त्यानंतर बोडमास, चिन्हांचे नियम, ह्या सर्व गोष्टींचे व्हिडिओ तुम्हाला पाठवले आहेत. तर एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. सरळ व्याजाचा तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे. मी आज तुम्हाला चक्रवाढ व्याज समजवताना सरळ व्याजाचे थोडक्यात उदाहरण समजवणार आहे. त्याशिवाय आपल्याला चक्रवाढ व्याज म्हणजे नेमकं काय हे समजणार नाही. बघा, आपण समजण्यासाठी इथं वर्ष घेतले 1, 2 आणि 3. समजा मी सरळ व्याजाने एक 100 रुपये कर्ज घेतलं होतं बँकेकडून. समजा मी सरळ व्याजाने बँकेकडून, हे पी म्हणजे प्रिन्सिपल आहे, म्हणजे आपली मुद्दल आहे, मी 100 रुपये कर्ज घेतले. जर त्याच्यावर बँकेने 10% व्याजदर लावला असेल तर मला किती रुपये अमाऊंट रास किती परत द्यावी लागेल? तर 100 रुपयाचे 10 रुपये, 10%, 100 रुपयाचे 10% आणि 100 रुपये. बघा इथं समजवतो तुम्हाला, 100 रुपये मी बँकेकडून कर्ज घेतले होते ते 100 रुपये आणि याचे 10% म्हणजे 10 रुपये, असे एकूण मला 110 रुपये बँकेला द्यावे लागतील. 110 रुपये बँकेला द्यावे लागतील. हे पहिल्या वर्षी जर मी रक्कम देत असेल तर, समजा मी दुसऱ्या वर्षी सुद्धा रक्कम दिली नाही तर ह्या 100 रुपयावर पुन्हा 10% माझ्याकडून व्याज आकारणी केली जाईल. मग 100 रुपयाचे 10% आता आपण बघितले 10 रुपये होतात. मग ते पुन्हा 10 रुपये, दुसऱ्या वर्षाचे 10 रुपये आणि पहिल्या वर्षाचे 110 रुपये, असे मला 120 रुपये एकूण द्यावे लागतील. म्हणजे इथं 10 रुपये व्याज होतं, दुसऱ्या वर्षी सुद्धा 10 रुपये व्याज होतं. सेम त्याच पद्धतीने मी तिसऱ्या वर्षी सुद्धा ती रक्कम नाही दिली तर 100 रुपयाचे 10% म्हणजे 10 रुपये होणार आहेत. आणि हे 10 रुपये म्हणजे 110 रुपये आणि पूर्वीचे इथे जे 10 रुपये होते ते 10 रुपये, इथे जे 10 रुपये होते ते 10 रुपये, म्हणजे एकूण आता 130 रुपये मला द्यावे लागणार. म्हणजे जर तुम्हाला समजलं नसेल तर अनेकदा सांगतो, 100 रुपयाचे 10% म्हणजे 10 रुपये व्याज मी पहिल्या वर्षी देणार आहे. ओके, 100 रुपयाचे 10% मी दुसऱ्या वर्षी देणार आहे, ते सुद्धा 10 रुपयेच असणार आहे. समजण्यासाठी फक्त इथं व्याज लिहिले आता. 100 रुपयाचे 10% 10 रुपये, 100 रुपयाचे 10% 10 रुपये आणि इथं सुद्धा 100 रुपयाचे 10% म्हणजे 10 रुपये होणार आहे. मी 3 वर्षाने पैसे परत देत असताना हे 100 रुपये आणि हे 10, 10, 10 असे एकूण मला 130 रुपये बँकेला परत द्यावे लागतील. 130 रुपये परत द्यावे लागतील बँकेला 3 वर्षासाठी. मात्र आता चक्रवाढ व्याजाचं तसं नाहीये. बघा, चक्रवाढ व्याजामध्ये जर तुम्ही 100 रुपये बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि जर समजा बँकेने त्याच्यावर 10% व्याज लावलं असेल, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असेल, तर तुमची रक्कम पहिल्या वर्षी तरी 100 रुपयाचे 10% म्हणजे 10 रुपये होईल आणि एकूण रक्कम, इथे त्या दोन्ही रक्कम लिहितो, एकूण रक्कम तुम्हाला बँकेला परत जी द्यायची ती 110 रुपये असते. किती असती? 110 रुपये. आता समजा तुम्ही ही रक्कम पहिल्या वर्षी नाही तिसऱ्या वर्षी देणार आहे, त्यामुळं तुमच्याकडून आता बँक तुमचे 100 रुपयावरच
10% व्याज न घेता आता 110 रुपयावर दुसऱ्या वर्षाचं व्याज घेतलं जातं. म्हणजे आता तुमची रास जी आहे ती 110 रुपये झालेली असते आणि याच्यावर तुम्हाला आता 10% व्याज द्यायचं असतो. बघा अनेकदा सांगतो, तुम्ही 100 रुपये कर्ज घेतलं होतं पण तुम्ही जमा नाही केलं, त्याच्यामुळे ते व्याज किती, व्याजाचे 10 रुपये, व्याजाचे 10 रुपये आणि कर्जाचे 100 रुपये असे एकूण 110 रुपये झाले. मात्र दुसऱ्या वर्षी तुमचं 100 रुपये कर्ज, 10 रुपये व्याज मिळून त्याच्यावर तुमच्याकडून 10% रक्कम घेतली जाते. बघा आता मी ते तुम्हाला समजून सांगतो. 110 गुणुले 10%. ओके, तर ह्या शून्याला हे शून्य कॅन्सल झाले, या शून्याला हे शून्य कॅन्सल झाले, राहिले 11. 11 एके 11. म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी, दुसऱ्या वर्षी तुमच्याकडून 11 रुपये काय घेतलं जाणार आहे, 11 रुपये व्याज घेतलं जाणार आहे. म्हणजे तुमचे हे 110 रुपये कर्ज झाले आणि 11 रुपये व्याज, तर तुमचे 121 रुपये तुमची रक्कम दुसऱ्या वर्षी जर तुम्ही देणार असाल तर. पण तुम्ही दुसऱ्या वर्षी ती रक्कम नाही दिली तर तुमची रक्कम तिसऱ्या वर्षी जर तुम्ही देताय तर त्यावेळेला 121 रुपये, 121 रुपये तुमची मुद्दल होते. 121 रुपये तुमची मुद्दल होते आणि या 121 रुपयावर पुन्हा तुमच्याकडून 10% व्याजाची आकारणी केली जाते. सेम इथं शून्याला शून्य कॅन्सल केले आणि 121 भागिले 10 याचाच अर्थ 12.1. 12.1. बघा इथं सुद्धा आपण 10% व्याज दिलेला आहे, पण आता रक्कम किती आहे, 12.1. याचा अर्थ 10 पैसे. ओके, मग आता तुम्ही किती रुपये देणार आहात, तर हे 121, हे 121 म्हणजे इथं एक शून्य राहिलेलं आहे, 1 शून्य शून्य कॅन्सल झालं, 1 शून्य आहे. मग डाव्या हातानं म्हणजे तुमचं जर बोर्डचं, माझ्या बोर्डची जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजू आपण त्याला पेनची राईट साइड म्हणतो, राईट साइड म्हणजे उजव्या बाजूनं एक जर झालं पॉईंट दिला 12.1, तर हे 12.1 हे काय झालं, तिसऱ्या वर्षाचं व्याज झालं. पहिल्या वर्षी व्याज होतं 10 रुपये, दुसऱ्या वर्षी व्याज होतं 11 रुपये, तिसऱ्या वर्षी व्याज होतं 12.1. मग आता तुमचे हे 121 आणि 12.1 याचा अर्थ बघा, जर तुम्ही याची बेरीज केली 121 आणि 12.1, 1 म्हणजे 10 पैसे, त्यामुळे हे 10 पैसे आहे असे येणार आहेत आणि 2 आणि 1 3, 2 आणि 1 3 आणि हे 1 म्हणजे 133.10 पैसे हे तुम्हाला तिसऱ्या वर्षी जर रक्कम तुम्ही भरत असाल तर तिसऱ्या वर्षी तुम्हाला 133.10 पैसे भरावे लागतील. ठीक आहे, तर बघा तुम्हाला इथं भागाकार गुणाकार पण मी दाखवलेला आहे आणि सोप्या भाषेत सांगितलं तर सरळ व्याजावर तुम्हाला पहिल्या वर्षी 10% म्हणजे 10 रुपयेच होतात, दुसऱ्या वर्षी 10 रुपये होतात, तिसऱ्या वर्षीही 10 रुपयेच होतात आणि आपले एकूण जर 3 वर्षाने आपण पैसे परत द्यायला गेलो तर 130 रुपये होतात. पण ज्या वेळेला आपण चक्रवाढ व्याजाने रक्कम घेतो त्यावेळेला पहिल्या 100 रुपयावर पहिल्या वर्षीचे व्याजदर हा 10 रुपयेच आहे, सरळ व्याज एवढाच आहे. 110 रुपये एकूण रक्कम द्यायची, 100 रुपये कर्ज, 10 रुपये व्याज. पुन्हा मात्र जर दुसऱ्या वर्षी आपण ती रक्कम आहे असं ठेवली तर 110 रुपयावर आपल्याला 10% व्याज लागतं. म्हणजे चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं, व्याजावर व्याज किंवा कर्जावर व्याज द्यावं लागत असतं. मग इथे हे 10% 110 वर झाली तर 11 रुपये आले, 121 रुपये एकूण द्यावे लागणार. आपलं 110 रुपये कर्ज झालं आणि 11 रुपये व्याज झालं, ते नाही भरले आपण. मग आता आपली कर्जाची रक्कम झाली 121 आणि 121 वर 10% म्हणजे 133.10 पैसे आपल्याला भरावे लागणार आहे. ही सोपी पद्धत आहे, ह्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला चक्रवाढ व्याज समजण्यासाठी कुठलंही उदाहरण नसणार. त्यामुळे ही पद्धत लक्षात ठेवा की नेमकं आपण चक्रवाढ व्याज कशा पद्धतीनं देत असतो. आता आपण काही उदाहरणं पाहूया की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल मध्ये आपण कशा पद्धतीने ती गणितं सोडवली जातात. तर गणित समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देणार.
समजा मी सोपं उदाहरण घेऊया. सुरुवातीला मी एका बँकेकडून 1500 रुपये कर्ज म्हणून घेतलेले आहे. कर्ज म्हणून 1500 रुपये घेतलेले आहे. ठीक आहे, मी याचे अंक लिहून घेतले. 1500 रुपये घेतलेले आहेत आणि मी व्याज त्या बँकेकडून व्याज दर जो आहे तो आहे 10%. ठीक आहे, बँकेचा जो व्याजाचा दर आहे तो 10% आहे. मी बँकेकडून 1500 रुपये सॉरी 1500 रक्कम जी आहे ती कर्ज म्हणून घेतलेली आहे. 1500 रुपये रक्कम कर्ज म्हणून घेतलेली आहे आणि त्याच्यावर व्याजाचा दर आहे 10%. आणि मी ही जी रक्कम आहे ती 2 वर्षासाठी घेतलेली आहे. समजा मी ही रक्कम जी आहे ती 2 वर्षासाठी घेतलेली आहे. बघा, 1500 रुपये मी घेतलेले आहेत, व्याज दर आहे 10% आणि 2 वर्षासाठी घेतलेले आहे. तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठी इथं सूत्र आहे. रास म्हणजे अमाऊंट, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल आणि दर म्हणजे रेट, मुदत म्हणजे नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ टाइम्स. सो तुम्ही इथं टी सुद्धा यूज केलं तरी सुद्धा चालणार आहे. तर अमाऊंट रास किती आहे ते आपल्याला शोधायचे आहे. ओके, म्हणजे ही रास जी आहे किती रुपये आपल्याला द्यायचे हे शोधायचं आहे. मग पी आहे आपल्याकडे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल 1500 रुपये आपण बँकेकडून कर्ज घेतलं होतं. एक इथं नंबर आहे, रिप्रेझेंट नंबर आहे. इथं जे आर आहे ते 10% व्याजाचा दर आहे आणि इथं 100 हे त्याच्या टक्केवारीच आहे आणि काळ आहे 2 वर्ष. ठीक आहे, तर हे सोडवायचं आहे आपल्याला. हे सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गणितीय भाषेमध्ये आपल्याला हे गणित सोडवायचं असेल तर बघा 100 एके 100 गुणिले 1, कारण याची जर बेरीज करायची असेल 1 अधिक 10 ची बेरीज करायची असेल तर छेद समान हवा. मग छेद समान करायसाठी या 100 ने याला अंशाला आणि छेदाला गुणायचं. मग 100 एके 100 एके हे 100 गुणिले 1 करायचं. 100 एके 100 आणि हे 10, 100 आणि 10 110 आणि हे छेदामध्ये 100 आहे असं लिहायचं. बघा अनेकदा सांगतो, जर तुम्हाला हे नाही समजत तर तुम्ही असं करा. हे 100 1 गुणिले 100 अधिक 10 आणि इथं सुद्धा 1 गुणिले 100. याचं छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 असतं आणि हे 100. तर याचा अर्थ काय होतं 100 एके 100 आणि हे छेदात 100 अधिक 10 अधिक 100. म्हणजे 100 सामायिक कॉमन मध्ये एकदा लिहिलं जातं आणि हे 100 आणि 10 110 होतं. तर हे मी पहिलं गणित होतं म्हणून याला समजून सांगितलं. मात्र आपण तोंडीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. 100 एके 100 अधिक 10 110 होणार आणि इथं 2. ओके, आता हे जे 1500 आहे ठीक. तर थोडंसं मी आता ह्या बाजूला तुम्हाला दाखवतोय. बघा हे 1500 जे आहे हे 1500 आणि आता आपण काय करणार आहे गुणुले चिन्ह असं. तर हे गुणुले 110 छेद 100 2 वेळा आहे. 110 गुणुले 110 गुणुले 110 आणि छेदामध्ये आपण 100 2 वेळा लिहिणार आहोत. छेदामध्ये 100 2 वेळा लिहिणार आहोत. बघा या शून्याला हे शून्य निघून गेले, या शून्याला हे शून्य निघून गेलं म्हणजे कॅन्सल. शून्याला शून्य भाग घालवला, ह्या शून्याला या शून्याने भाग घालवला. तर राहिले काय 15 गुणुले बघा 11. इथं 11 राहिले फक्त आणि हे सगळं छेदातलं निघून गेलेलं आहे आणि इथे सुद्धा राहिलेलं आहे 11. तर ह्यांचा गुणाकार केला की आपली जी व्याजाची रक्कम आहे ती रक्कम आपल्याला मिळणार आहे. ठीक, व्याजाची रक्कम आपल्याला मिळणार आहे. व्याजाची रक्कम म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजे आपली मी उत्तर काढताना मग तुम्हाला ते रक्कम मी सांगतो की नेमकं काय आलेलं आहे. ठीक आहे, तर 15 आहे असं लिहा आणि आपण नेहमी आपला गुणाकार सेम संख्या येणार आहे. मग 11 गुणिले 11 121 आणि 121 गुणिले 15 करायचं. 15 एके 15 अच्छा गेला 1
15 दोन्ही 30, 30 आणि 2 बघ, 30 आणि 1 31, हातच्याला गेले 3 आणि 15 1 15, 15 आणि 3 18, 1815 रुपये. आता आपण कर्ज घेतलं होतं 1500 रुपये, 1815 रुपये ही व्याजासहित आलेली रक्कम आहे. चक्रवाढ व्याज आणि आपली जी मुद्दत आहे त्याच्या सहित आलेली रक्कम आहे. पण आपल्याला माहित पाहिजे ना की आपण व्याज किती रुपये देतोय, चक्रवाढ व्याज किती रुपये देतोय. तर मग आपण काय कसं शोधायचं, तर चक्रवाढ व्याज शोधायचं म्हणजे आपण किती व्याज रुपये भरतोय. तर रास किती होती, पण आपल्याला 1500 रुपये, सॉरी रास नाही, रास आपली जी आलेली आहे म्हणजे अमाऊंट जी आलेली आहे ते 1815 रुपये. तर ह्या 1815 रुपयामधून आपण कर्ज किती घेतलं होतं, प्रिन्सिपल 1500 रुपये वजा करायचं आहे. आणि 1500 रुपये वजा केले तर 315 रुपये, 315 रुपये हे काय असणार आहे, आपलं व्याज असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण 1500 रुपये आपण कर्ज, आपण जे घेतलं होतं ते कर्ज भरतोय आणि आपण 315 रुपये त्याच्यामध्ये आपण व्याज भरत आहोत. व्याज किती रुपये भरत आहोत, 315 रुपये. हे CI काय आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. चक्रवाढ व्याजाला इंग्रजीमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट म्हटलं जातं. रास म्हणजे अमाऊंट, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल. तर आपण जी इथं रक्कम आहे, टोटल रक्कम जी अमाऊंट भरत होतो 1815, त्याच्यामधून आपली मुद्दल किती होती, 1500 वजा केले तर ऍक्च्युअल जे व्याज आहे ते आपल्याला समजणार आहे. व्याज आहे 315 रुपये. ठीक आहे. तर या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी एक्झाम्पल सोडवून दाखवलंय. तर थोडंसं तुम्ही पण काय करायचं आहे, पुन्हा एकदा या प्रकारचं एक उदाहरण घेऊन सोडवून बघा. मी एक उदाहरण तुम्हाला समजून सांगितलंय, त्याच्यापूर्वी एक तक्ता समजून सांगितलाय. आणखी समजण्यासाठी आणखीन एक आपण उदाहरण बघूया. तर मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण समजून सांगतो. समजा आपण 8000 रुपये कर्ज घेतलेले आहे, 5% व्याजाचा दर आहे आणि 3 वर्षासाठी. मग अशी आपण मागच्या उदाहरणामध्ये 2 वर्षासाठी घेतले होते आणि 10% व्याज दर होता. आता आपण काळ वाढवला, 3 वर्ष केला आणि व्याजाचा दर 5% असेल तर आपल्याला किती रुपये द्यावे लागतील, एकूण किती रुपये द्यावे लागतील ते शोधायचं आहे. बघा, आपली मुद्दल किती आहे, आपली मुद्दल आहे 8000, 1 अधिक व्याजाचा दर आहे 5% आणि 3 वर्ष आहे. n म्हणजे काय, 3 वर्ष. ठीक आहे. तर मागच्या उदाहरणात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण इथे एक डायरेक्ट प्रोसेस आता करायला शिकणार आहोत. काय शिकणार आहोत, 100 एके 100, 100 आणि हे 5 105 आणि छेदामध्ये 100 आहे असं लिहा. पुन्हा हे 3. आणखीन एक सोपी पद्धत सांगतो. इथं जो अंक असेल 100 आणि इथं जो अंक असेल त्याची बेरीज करा आणि अंशात लिहा. इथं जो अंक असेल तो अंक आणि इथं जे 100 आहे ते आहे असं लिहा. 100 आणि 105 म्हणजे इथं जो अंक असेल त्याची बेरीज करा आणि ते अंशामध्ये लिहा. आता आपण काय करतोय की या 8000 ला गुणुले 105 3 वेळा गुणाकार करतो. 105 गुणुले 105 गुणुले 105 आणि प्रत्येकाच्या छेदामध्ये 100 रुपये 100 रुपये आणि 100 रुपये लिहिले. आता 3 वेळा आहेत म्हणून 3 वेळा लिहिलं. मागच्या उदाहरणामध्ये 2 वेळा होते, आपण 2 वेळा लिहिलं होतं. बघा, आता 1 0 भाग घालवला, दुसऱ्या शून्यालाही भाग घालवला, इथं आपण तिसऱ्या शून्यालाही भाग घालवला. इथं आता फक्त 8 राहिले, मी लिहून घेतो पहिला 8. आणि आता इथं आहे 105. ठीक आहे. आणि आपण भागाकार जितकं भाग जातोय, जेवढा भाग जातो तेवढा घालवण्याचा प्रयत्न करूया. बघा, 5 दोन्ही 10, इथं जे 10 होतं त्याला 5 ने भाग केला 2 आले. ठीक आहे, 2 आलेले आहेत. पुन्हा 5 ने आपण याला भाग घालवतोय म्हणजे 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 एके 5 म्हणजे इथं आलेले 21, इथं आलेले 21. पुन्हा हे बे की बे आणि इथं बेन चोक 8 म्हणून मी हे 8 लिहिले, पुसून टाकले, हे राहिले 4. पुन्हा इथं 4 एके 4, 4 एके 4 आणि 4 दोन्ही 8, यामध्ये उरले 2, त्याच्यावर हे उतरून घेतले 0. बघा, 4 दोन्ही 8 उरले 2,
4 दोन्ही 8 चे तर 2 लिहिलेले इथं आणि इथं उरले 2 त्याच्यावर हे शून्य उतरून घेतले. 4 पंचे 20 भाग घालवायचा थोडक्यात. मग आता इथं सुद्धा सगळं निघून गेलेलं आहे. आता छेदामध्ये काही नाही आहे, फक्त हे 25 आहे. ठीक आहे, 25 ने पुन्हा इथे 105 किंवा या 105 कुठल्याही 105 ला भाग घालवा. बघा 5 5 25 5 2 10 5 1 5. पुन्हा ह्या 5 ने ह्या 105 ला भाग घालवा. 5 1 5 5 2 10 आणि 5 1 5. बघा आता काय आलेलं आहे, इथं काहीच नाही आहे. 4 ने आपण इथं भाग घाललाय तर 21 गुणुले 21 गुणुले 21. तर आता किती रक्कम बँकेत जमा करायची आहे एकूण ती रक्कम येणार आहे आणि 21 चा घन असणार आहे. ती रक्कम असणार आहे 9261. ठीक आहे, थोडक्यात आपल्याला 9261 रुपये व्याजासहित भरायचं आहे. मग आपल्याला व्याज किती रुपये आहे शोधायचं असेल तर काय करायचं, तर मी हे सुद्धा इथे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर अमाऊंट किती आहे आपली, अमाऊंट म्हणजे ही रास जी आहे एकूण भरायची ती आहे 9261 रुपये. आणि आपल्याला आपले जे कर्ज आहे ते आहे 8000 रुपये म्हणजे प्रिन्सिपल. तर आपल्याला किती रुपये जास्तीचे व्याज म्हणून भरावे लागणार आहेत. 9000 मधून 8000 निघून गेले तर राहिले 1000 आणि हे 261. 1000 रुपये 1261 रुपये आपल्याला चक्रवाढ व्याज होतं. या पद्धतीने आपण चक्रवाढ व्याज शोधून काढू शकतो की नेमकं किती आपण व्याज देत आहोत.